नमस्कार मंडळी. जुन्या दिवसाची जुनी सुरुवात आणि आता आम्ही खूप 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 थकलो आहोत आणि इतकं काम आहे काय सांगू. मी माझे गॉगल्स पण विसरले कारण कामच इतकं आहे. आम्ही खूप 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 थकलो आहोत आणि मण्यार पण इथे बसले आहेत. मण्यार आणि आम्ही दोघंही खूप 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 थकलो आहोत. पण मी फक्त माझं सांगते. पर्टिक्युलरली मी तर खूप जास्त थकली आहे कारण मला डे अँड नाईट काम असतं. मण्यारला तरी डे टाईमला म्हणजे कधी डेला असतं, कधी नाईटला असतं, कधी नाईटला कधी डेला असतं. पण माझं तसं राहत नाही. मी खूप 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 थकते कारण मला त्यांच्याप्रमाणे ॲडजस्ट करावं लागतं. जर ते बोलले की डेला तू कामाला मदत कर तर मला डेला करावी लागते, नाहीतर नाईटला करावी लागते. तर जसं मण्यार म्हणतील तसं. जर ते म्हणाले की नाईटला तर मग सकाळी मला वेगळं काम राहतं, मग संध्याकाळी मला वेगळं काम राहतं, तर मला डबल डबल काम राहतं. तर त्यामुळे मी खूपच थकते. तुम्हाला तर माहितीच आहे मला कुठलं काम राहतं. तुम्हाला तर सगळंच माहिती राहतं. ते मला राहतं काम, ते तुम्हाला पण माहिती राहतं. ते सगळं चाललेलं आहे. तर तुम्हाला तर माहितीच आहे मण्यारचं तर ऑफिसचं पण काम राहतं, मध्ये मध्ये काम असतं त्यांना. तर ते ऑफिसचं काम पण करत असतात आणि सोबतच हे सगळं काम पण चाललेलं असतं. मी गेल्या ह्याच्यामध्ये म्हणाले की मण्यार इथे काम करत असतात आणि मग मी तिथून डब्बा घेऊन येते आणि मग आम्ही इथे येतो थोडा वेळ आणि मग नंतर घरी जातो. मग परत थोडा वेळ इथे येतो, परत घरी जातो. पण त्यामध्ये मध्ये पण ते ऑफिसचं काम करत असतात. मी तुम्हाला दाखवत नाही पण ते करत असतात ऑफिसचं काम. आता ते जी बोलल्यावर मला लक्षात आलं की मला ते पण मेन्शन करायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त आम्ही बाहेर फिरत असतो. तर ते कसं फिरतो काय फिरतो ते तुमचा लुकआउट नाही आहे. तुम्हाला गपचूप जेवढं बघायला सांगितलं तेवढं बघा. जास्त प्रश्न विचारू नका आणि जास्त आपलं डोकं म्हणजे तुम्ही तर लावतच नाही, पण ती बाई काय ना काहीतरी सांगते आणि तुम्ही मग तुमच्या डोक्यामध्ये तो प्रकाश पडतो. तर तो पक्या त्याच्याकडेच राहू दे, त्याची उकडेच राहू दे कारण तो एकदम पकाऊ आहे. तुमच्या डोक्यात नका पाडून घेऊ आणि जे दाखवते ते बघा गपचूप आणि सोडून द्या. फालतूचे प्रश्न विचारू नका की मण्यार तुझ्याबरोबर कसा आणि कुठे फिरतो आणि मग गाडी चालवता चालवता काम करतो का वगैरे. तर हे सगळे प्रश्न तुम्ही मला विचारू शकत नाही. तुम्हाला बघायचं तर बघा, मी स्पष्टच सांगते. नाही बघितलं तरी चालेल, मला काही फरक पडत नाही. अंडे खूप आहेत माझ्याकडे तर ते बघतील, नाहीतर मग मी मांस दाखवेन तो बघा. तुमची लायकीच ती आहे तर गपचूप बघा. फालतू प्रश्न विचारू नका. तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे. बाकीचं तुम्हाला गॉसिप गर्ल सांगेल. आता मला मण्यार म्हणाले आहेत की भरपूर सामान घे एकदम 6 महिने, कारण माझी नोकरी कधी पण जाऊ शकते. असंच चालू राहिलं तर कधी मला ऑफिसवाले काढणार आहेत, तर उद्या खायला मिळेल नाही मिळेल. तर त्यामुळे आता सामान भरून घे. तर मी हपापल्यासारखी सामान भरणार आहे आता आणि तुम्हाला पण दाखवणार. चला. हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि थँक्यू सो मच फॉर ऑल युअर सपोर्ट. आणि तुम्ही लोक आहात हीच माझी दौलत आहे आणि खरंच मला कशाचीच फिकर नाही आहे. जर तुम्ही लोक माझ्यासोबत आहात आणि तुम्हाला माहिती आहे की आपण एक चांगलंच काम करतो आहे आणि नेहमीच चांगलं काम करणाऱ्याला किंवा जे कोणी सत्य बाहेर काढणं आपण नेहमीच बघितलं आहे. हा आपला इतिहास राहिलेला आहे की जे पण असं खोट्या लोकांचे मुखवटे फाडतात त्यांना नेहमीच त्रास दिलेला आहे आणि नेहमीच त्रास सहन करायला लागलेला आहे. पण शेवटी जीत होतेच त्यांची आणि त्यांच्याबरोबर सगळ्या लोकांची ताकद नेहमीच असते. भलेही कमी लोक असतील पण ती खूप स्ट्रॉंग असतात आणि अतिशय भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे असतात. लिटरली मला काल ह्याचा अनुभव आला. जसं की तुम्हाला माहिती आठवत असेल की मी काही महिन्यांपूर्वी एक पोस्ट टाकली होती. एका दुर्घटनेमध्ये एका मैत्रिणीच्या बेबीचा जीव गेला आणि त्या दिवशी मी व्हिडिओ केला नव्हता आणि तेच एक पोस्ट टाकली होती मी, कारण मला ते खूप भयंकर वाटलेलं. आणि त्यानंतर तिचा आणि माझा फार असा काही कॉन्टॅक्ट आला नाही. आम्ही पण तिला तिची स्पेस देत होतो, तर फार डिस्टर्ब केलं नाही. बट शी वॉज देअर आणि तिला माहिती होतं. ती इतके दिवस बिलकुल काही आमचा कॉन्टॅक्ट नव्हता. बट काल तिने मला एकच मेसेज केला आणि फक्त एकच लिहिलं की जीजी आय एम देअर आणि तुला काय लागलं तर मला सांग, मी आहे आणि मी सगळं बघते. मी रोज तुझं पॉडकास्ट ऐकते. पण
पण मी तुला मेसेज किंवा काही कॉमेंट वगैरे करत नव्हती, कारण मी थोडं डिस्टर्ब होती. पण आज मला असं वाटलं की माझे शब्द तुला दिलासा देऊन जातील आणि तुला बळ मिळेल, म्हणून मी तुला आज आज विचार केला, आज तुला मेसेज करते. काही लागलं तर नक्की सांग. इतकं बरं वाटलं मंडळी, मला इतकं बरं वाटलं. त्या क्षणासाठी सगळं सगळं विसरली मी. काय झालं, काय करायचं आहे, पुढे काय होणार आहे, सगळ्या गोष्टी मी विसरून गेली. आणि अक्षरशः म्हणजे असं म्हणतात ना, असं एकदम ढगाळ ह्याच्यामध्ये काहीच असं दिसत नाही आहे आणि अचानक एक इंद्रधनुष्य आल्यासारखं इतकं बरं वाटलं मला. खरंच म्हणजे हा एक एक्सपिरियन्स मला तुमच्याबरोबर शेअर करायचा होता की असे लोक माझ्या पाठीशी असताना मला कसली भीती आहे यार. जो उखाडणं उखाडलो. म्हणतात ना की तुमचं काही लोक म्हणजे काय, तुमचा पैसा ओरबाडू शकतात, तुमचं दुसरं काही दागदागिने काही ओरबाडू शकतात, पण तुमचं नशीब कोणी घेऊन जाऊ शकत नाही. तर त्या प्रकारेच तुम्ही मला त्रास देऊ शकता, तुम्ही माझे व्ह्यूज डाऊन करण्याचे प्रयत्न करू शकता किंवा तुम्ही मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकतात, पण जी माणसं माझी आहेत, जी माझ्याशी जोडलेली आहेत, मनाने जोडलेली आहेत, ती माणसं तुम्ही माझ्यापासून कधीच हिरावून घेऊ जाऊ शकत नाही. आणि तुम्हाला अशी माणसं कधीच शोधून पण सापडणार नाही. तुमच्याकडे अशी माणसं नाही आहेत, म्हणून तुम्ही माझ्यावर जळता. जळक्यांनो जळा, अजून जळा, अजून जळा आणि एकदाचे भस्म होऊन जा. तोडी नाको, फोडी नाको, भुग्गो करी नाको. सो थँक्यू सो मच मंडळी, फॉर एव्हरीथिंग, फॉर एव्हरी मेसेज, एव्हरी कॉमेंट. मी रिप्लाय केला नाही कारण मी बऱ्याचशा घडामोडींमध्ये बिझी होते. जर तुम्ही बघितलं असेल तर आज इन्स्टाचे पोस्ट बघा, नंतर गजाली गँगवर पण काही पोस्ट केल्या आहेत त्या बघा. नुसती मज्जा चाललेली आहे. मी पण मजा घेते. हां, थोडा वेळ जातो आहे, बट कोई नाही. चला, मूव्हिंग ऑन टू पॉडकास्ट. बोंबडीचं तर बाप रे, 2 व्हिडिओ केले. आजच्या व्हिडिओमध्ये तर नुसतं आपलं मी थकले असं झालं. खूप थकले. हेच सारखं पालुपद आपलं, म्हणजे रोज अर्धा व्हिडिओ तर मी थकले मध्येच जातो. आणि राहिला प्रश्न ते सामान, काय ते ग्रॉसरी, तर ते ग्रॉसरी तर बाप रे बाप, इतकं म्हणजे लिटरली त्याचा जॉब जाणार आहे. फनीच येते तोंडात, याडपट फनी कुठचा, त्याचा विवीचा जॉब जाणार आहे. तर अशी वागते, असं भरून घेते की बाबा काय उद्या मिळेल नाही मिळेल, की विवीला काय असं काय कुणकुण लागली आहे की बाबा आपलं जाणार आहे आणि आता घेऊन ठेवूया, नंतर 6 महिने काढायचे आहेत आपल्याला. आता काहीतरी का काढलंय तुला कामावरून, तर त्याचं काय अमाऊंट मिळाली आहे तर भरून घेतोय सामान आपला. येडपट कुठचा, इतकं सामान कोण घेतं आणि इतका डिटेल व्हिडिओ कोण करतं सारखं. म्हणजे हे घेतोय, तो घेतोय, ते घेतोय आणि विवी तर जरा जास्तच करतच होता, जास्तच करायला लागलाय आता तर. येड्या राऊंडचा नुसता. मसूर घेऊया आणि हे घेतलं आणि काबुली चणे आणि ते ढुसकीचे आयटम, फुसकी मारल्याशिवाय मला हे मला फ्रेग्रन्स लागतो, मला तुला माहिती आहे ना बोंबल. हा तर हे तर मग ते घेतलं आणि राजमा आणि चणा डाळ घेतली. एवढं मोठं चालेल, एवढं छोटं चालेल, हे छोटं, हे मोठं, नाही तुला मोठंच लागतं, मग छोटं ठेवूया, मग मोठं. अरे भाई, तुझं छोटं आहे ते एवढं काफी आहे, त्याच्याबरोबर मॅनेज करते ती. बाकी सगळं तिला मोठाच लागतं. बघितलं ना कसं बचका मारते ती मोठा. बाकी कशातच ती छोटं बिटं ॲडजस्ट नाही करून घेत. हां, तुझं केलंय तेवढं बस झालं. जरूरचं मलम बीटेक्स घेतलं का आधी ते सांग. मोठं वर्षभराचं घेऊन ठेव. हां, सारखं नाही तर मग करायला नको तुला. बाकी सगळं तर मॅनेज होईल. खाण्यापिण्याचं काहीतरी उपासमार पण चालते, पण मिडनाईट कम्फर्ट गेलेला चालणार आहे का तुला? नाही ना, म्हणून बीटेक्स घे. मी काय घेत होती, मल्टीव्हायटामिन हे ते. हां, गपचूप बीटेक्सचे किती टाकलेस सांग पाकिटं. जोक्स अपार्ट, एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करते, एक फॅक्ट किंवा एक तुम्ही म्हणू शकता एक इन्फॉर्मेशन तुमच्याबरोबर एक शेअर करते. एक प्रकार असतो जो जर्मनीमध्ये, फ्लक्झमबर्गमध्ये वगैरे असं, ज्याला चेक्स रिपॅस असं म्हणतात. आता मला माहिती नाही मी बरोबर प्रोनाऊन्सिएशन करते की नाही, पण इंग्लिशमध्ये
एक्सरीपास असं त्याला म्हटलं जातं आणि ते इट्स अ फ्रेंच वर्ड. थोडक्यात कुपन्स मिळतात आणि कंपनी देते ते त्याच्यामध्ये थोडं म्हणजे मेजर चंक ऑफ अमाऊंट कंपनी पे करते आणि तुम्हाला थोडंसं काहीतरी नॉमिनल पे करायचं असतं. जसं आपल्याला वाउचर मिळतं, शॉपिंग वाउचर, आणि त्याची एक टाईमलाईन असते की एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता, कधीही यूज करू शकता. तर तसाच काहीसा प्रकार आहे आणि बहुतेक मला असं वाटतं की मण्यारला तेच मिळालं असावं आणि एक 4-6 महिन्याचं त्याने जमा करून ठेवलेलं असावं आणि आता ते असं दाखवण्यासाठी आता सगळंच आम्ही असं एकदम ह्यूज दाखवतो आहे ना, मोठं घर, मग घराला लागणारं सामान मोठं, मग ते मोठं मोठं आपल्याला दाखवायचं आहे. हे बायकोचं जे काही डोकं आहे, खोकं आहे, मडकं आहे, त्यानुसार ह्याने ते जमा करून ठेवले आणि मग आता ते बल्कमध्ये यूज करतायत आणि सामान घेत आहेत. बट खरंच जरी त्याचं ते कुपन वगैरे असलं असेल तरी पण इतकं सामान कोण घेतं, म्हणजे इतकं सामान, बाप रे. आणि एकदा तुम्हाला आठवतं ही बोंबाड ते गिरणीमध्ये गेलेली, मला खूप 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 भारी वाटतं आहे आणि खरंच म्हणजे इतकं भारी वाटतं आहे गिरणीतनं. आणि हे सगळं आपल्याला भारतामध्ये सहज उपलब्ध राहतं पण इथे ते मिळत नाही, तर आता मला ते भेटलं आहे तर मला खूप 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 भारी वाटतं आहे. आणि तेव्हा पण हिने ते खूप 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 करून तिकडे जवळजवळ असंच काहीतरी एक 25-1 किलोचं घेतलेलं आणि नंतर त्या पिठाला काय झालं काय माहिती, कधी काही दाखवलंच नाही, त्याचा रिव्ह्यू पण नाही घेतला. डेफिनेटली ते चांगलं निघालं नसणार, एकदम बकवास निघालं असणार, नाही तर परत गेली असती घ्यायला. ज्या अर्थी ती परत गेली नाही त्या अर्थी एक तर ते खराब झालं, नाहीतर मग ते काही बरोबर नव्हतं, त्याच्या चपात्या वातड बितड होत होत्या. आणि चपात्या मुळात ही करतेच किती, करतच नाही, अर्धा वेळ तर मैदाच खात असते, बघावं तेव्हा मैदाच खात असते, नाहीतर भात करत असते, हार्डली कधीतरी करते. त्याच्यासाठी एवढं 25 किलोचं चपात्यांचं पीठ घ्यायचं, काय म्हणजे काय सेन्स आहे का त्या गोष्टीला. हे 6 महिने नाही, वर्षभर पुरेल राहिलं तर. खराब झालं तर मग गेलं, खराब तर ते होणारच आहे 100%. फुलपाखरं येणार त्याला, फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू. मग त्याच्यावर व्हिडिओ, अरे फुलपाखरांचा व्हिडिओ बरेच दिवस आला नाही ना, म्हणजे फुलपाखरं येत नाहीत वाटतं आजकाल वसाड्यांकडे. आणि काहीही बडबडत होती झुरकांडी, काय तर म्हणे की म्हण्यार मला म्हणाले की एकदाच घे बोंबल, परत परत जायला नको, तर तू एकदाच काय ते घे. तर तुम्हाला तर माहितीच राहतं की आपल्याला गहू तांदूळ हे सगळे गोष्टी सतत लागत असतात. तर आता आम्ही जाणार आहोत, आता गहू तांदूळ हे तर आपल्याला घ्यायचेच आहे, पण त्या व्यतिरिक्त आता वेगळं काही करायचं आहे, गहूमध्ये काही वेगळं करायचं आहे. तर गव्हाच्या पिठामध्ये काय करायचं आहे तर ते काय माहिती नाही. अरे काय काय वेगळं करायचं आहे काय माहिती नाही आणि वेगळंच राहतं आणि मला करायला काही बडबडत होती. तुम्ही जर ते वाक्य जे काही बोलते ते जर नीट कान देऊन ऐकाल तर त्याच्यामध्ये काही अर्थच नाही आहे, उगाचच आपलं काहीतरी बोलायचं म्हणून बोलत असते ही बाई. आणि मण्यार म्हणाले आणि मण्यार हे म्हणाले, मण्यार ते म्हणाले. अरे किती बायकी माणूस आहे, बापरे. काम कर, काम तुझं काम आहे ते कर. तिथे पण गेला, तिथे पण हे घेऊया ते घेऊया, हे छान दिसतं ना, हे करूया ते करूया, असं करूया तसं करूया, हे नको इडलीचं आहे तांदूळ, हा बघ इकडे ना, हा नाही इडली तांदूळ लिहिले छान, हा नाही अच्छा छोटा पाहिजे, मोठा नको, अरे तुला सगळं मोठा आवडतं ना, आता हे चालेल इडली तांदूळ छोटा चालेल, किती रे बाबा. ती लिस्ट बनवली आहे, तिच्या हातात आहे, ती बघेल, ती घेईल आणि लिटरली म्हणजे अख्खा वेळ छोट्या छोट्या गोष्टी दाखवत बसलेले, हे घेतोय ते घेतोय असं, म्हणजे रँडम तो व्हिडिओ बनवला. कारण आता अंडे व्ह्यूज देत आहेत, काहीही चाललंय, आपलं चाललंय ना, येडे बनतायत ना, बनवूया मस्तपैकी, एकदम हात धुवून घेऊया आपण पण कमाई करून घेऊया 6 महिन्याची एकसाथच, मण्यार म्हणालेत. काय म्हणजे खरंच रे बाबा. म्हणजे मला इतकं तो असं वाटलं की कसं काही व्हिडिओ बनवतात लोक, काहीही बघत बसतात लोक, काहीही दाखवत बसतात इतकं डिटेलमध्ये. तू ते सामान आणलं आणि काय काय सामान आणलंस ते सांगितलं असतंच नुसतं तरी चाललं असतं. आणि सगळ्यात मोठा मला पडलेला प्रश्न म्हणजे कोणती व्यक्ती घरात राहण्या अगोदरच सामान घेते. आपण तिथे गेल्यावर आपण थोडं सेट होतो, सगळ्या गोष्टी थोड्या बेसिक सेट करतो आणि त्याच्यानंतर आपण सामान आणतो. घरी जाण्यापूर्वी, नवीन घरात जाण्याआधीची तयारी, आधी सामान घेतलं. अरे कशाला, असं कोण करतं.
की तिकडे जाऊन म्हणजे आता एवढे पण लाले लागलेत की आता काय खाऊ नाही शकत. बहुत हो गया. मण्यारने सांगितले की ह्याच्यामध्ये तू खूप आराम केला आणि मिडनाईट कम्फर्टच्या चक्करमध्ये मी तुला करू पण दिला तो, कारण मला ते जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणून तुला खायला प्यायला घातलं बाहेर. पण आता जितकं लवकरात लवकर पॉसिबल होईल काम करायला घे, जेवण बिवण करायला घे, जास्ती लाडात येऊ नको. ढेकर काय दाबते बोलता बोलता नुसती. इतके ढेकर दाबत होती, इतकं ढेकर येत होती. स्टार्टिंगलाच आधीच बोलते की तुम्हाला तर माहितीच राहतं आम्ही खूप खूप थकलो आहे. कंट्रोलच होत नाही भाई. तू कंट्रोल करू पण नको. दे बिंदास. जास्तीत जास्त काय होईल. गॉसिप गर्ल बोलते ना, बोलू दे. अरे ढेकर काय नॅचरल आहे, दाबायची काय गोष्ट आहे. हां, ठुसकी दाबते का? नाही ना, मग ढेकर कशाला दाबते. दे ना. तोंडावर हात ठेवते आणि ऑब्वियस करते की मी ढेकर देते. आणि आता मी घेते, मग परत जायला नको. आणि मग मिरची कोथिंबीर ते सगळं, मिरची कोथिंबीर काय नाही समजलं ना. आता परत गेलीस ना बघ, लक्षच ठेवून ये. जाच तू आता. मिरच्या पण घेऊन ये 6 महिन्याचा, नाही तर झाडं लाव, रोपं लाव, ते खोडून त्या मिरच्या वापर. पण आता मिरची घ्यायला गेलीस तर बघ ती मिरचीच टाकते कशी तुझ्या झोंबते तुला चांगली झोंबाळ कुठची. आणि तुम्हाला आता माहितीच आहे की मला झाडांची किती आवड आहे, गार्डनिंगची केवढी आवड आहे. तर मी आता हळूहळू ते पण करणार आहे आणि मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे. आणि मी थोडं करते आणि मी जे सगळं लावणार आहे ते पण मी थोडं लावणार आहे. जसं की बरण्या, नंतर ताटं, नंतर वाट्या, चमचे, असं मी एक करून एक व्हिडिओ बनवणार आहे. वाट्यांचा एक व्हिडिओ, चमच्याचा एक व्हिडिओ, असं करून अजिबात घाई करणार नाही आहे. एकदम व्यवस्थित असं 4-6 महिने लागले तरी चालेल. आणि तुम्ही बघा मी कसं सेट करते. आपलं जे किचन असणार आहे ते खूप मोठं असणार आहे आणि तिथे आपण ह्या सगळ्या गोष्टी सेट करणार आहोत. आणि तुम्हाला मी दाखवेनच की कसं सेट करणार आहे. तर तुम्ही बघा. ओके, जास्त काय विचार करू नका आणि फालतूचे प्रश्न विचारू नका. परत सांगते वा माझ्या अंगातले म्हैस जागे झाले. थकलंय झुरका. लिटरली या बाईने शॅम्पू, बॉडी वॉश पण असे भरभरून घेत होती. आणि वरून मुलींना सांगते, मण्यार म्हणतो 2 ठीक आहे, 2 नाही 3 घेऊया. 3 ठीक आहे ना, 3 बरोबर आहे ना, बस होतील ना, इनफ ना. नवीन शिकली, इनफ नाही, इनफ. अरे काय आहे म्हणजे ठीक आहे तुझ्याकडे स्टोरेज जास्त आहे, घर मोठं आहे, पण असं कोण करतं कधी न मिळाल्यासारखं. खरंच त्या व्हिडिओला काहीच अर्थ नव्हता, त्यातनं काहीच घेण्यासारखं नव्हतं, काही शिकण्यासारखं नव्हतं, काही म्हणजे एंटरटेनमेंट पण नव्हतं, काही म्हणजे कुठल्याच गोष्टीचा काही संबंधच नव्हता, काहीच अर्थ नव्हता त्या व्हिडिओला. काय अंडे बघतात आणि काय म्हणजे अक्षरशः म्हणजे काय चाललंय काय मला तेच कळत नाही आहे. आणि ते मल्टीविटामिन आणि ते सगळं घेतात तर ते अशा स्टोअरमधनं घेण्याचं काहीच नसतं. ते गमीज आणि ते त्याचं काही नसतं, नुसतं शुगर असते त्याच्यामध्ये आणि त्याला काही अर्थ नसतो. ते व्यवस्थित विचारून केमिस्टकडनं किंवा अशा कुठल्या तरी न्यूट्रिशन जे शॉप्स असतात तर त्या शॉपमधनं वगैरे घेतलं पाहिजे. प्रॉपर त्याचं कोणाकडनं तरी प्रिस्क्रिप्शन घेऊन सगळं व्यवस्थित विचारून. तुम्ही असंच उगाचच खायचं म्हणून काही खायचं आपलं. मी स्वतःला आणि मण्यारला घेतल्या आहेत या मल्टीव्हायटामिन्स आहेत, त्याच्यामध्ये 10 व्हायटामिन्स आहेत. काय काही कुछ भी. आणि ह्या वेळेला पण गेली ना जर्मनीला भिका मागायला, नाही काही नाही मिळत तिथे. तिथे राहते ना त्या गावात, काही नाही मिळत, फक्त नाव मोठं आहे. आणि ते कुपन्स असतील ते फक्त जर्मनीमध्येच यूज होत असतील कारण कंपनी तिथली आहे. असले इथे भिक्कारडे, नावं मोठी आणि पाता मोठ्या आणि आहेत बडा घर पोकळ वासा. ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे मण्यार आणि बोंबाळ. आज थंबनेल लावतेच बघा कसं एकदम भारीवालं. आणि काहीतरी उलटे सुलटे व्हिडिओ टाकते तर हिला स्वतःलाच लक्षात नाही आहे. काहीतरी डायलॉग मारते हिने. बहुतेक कुठल्या तरी व्हिडिओमध्ये असं सांगितलं आहे की आम्ही शिफ्ट होणार आहोत, असा कुठला तरी व्हिडिओ होता वाटतं, ज्याच्यानंतर हा व्हिडिओ यायचा होता. तर आजच्या व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बोलते, जसं की मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की आम्ही आता शिफ्ट होणार आहोत, तर आज आम्ही शिफ्ट होणार आहोत. कधी सांगितलं तू? कालच्या व्हिडिओमध्ये नाही सांगितलं. मग तू कुठचा तरी चुकीचा व्हिडिओ अपलोड केला आहे, तुझी अलाइनमेंट चुकली आहे. येडपट कुठची काय पण बोलते. असं होतं, असं उलटं पुलटं काहीतरी कामं केली ना की असं होतं. आता ते जसं जी लाईन आहे आता ती बोलली आहे. आता अंडे काय एवढं काय विचार नाही करत की कधी सांगितलं काय सांगितलं. अंडे आपले ऐकतात, त्यांना काय डोकंच नाही आहे, सडकेत ना ते. आणि काय ग शाणे, मी एमटी होम टूर नाही देणार आहे कारण का
का का कारण का 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 कारण मी खोटं बोलले आहे आणि मी ऑलरेडी मूव्ह झाले होते. आता मी तुम्हाला काय दाखवणार, म्हणून मी मध्येच असे तुम्हाला थोडं फर्निचरचे वगैरे व्हिडिओ टाकले, सो दॅट थोडं तुम्हाला मिसगाईड करता येईल आणि तुमची दिशाभूल करता येईल, म्हणून मी ते टाकलं होतं. सो ते आता झाल्यानंतर आता मी परत डिसाईड केला आहे की माझा तो चान्स हुकला. मी विचारच केला नव्हता, म्हणजे मी विचार केला होता त्याच घराची एम्प्टी हाऊस टूर देण्याचं, पण ह्या गॉसिप गर्लमुळे, या भैताडमुळे माझं सगळा प्लॅन फिसकटला. म्हणून मग मी आता विचार केला की ते नाही तर ह्याचीच मी देते का का हे तरी मला कॉन्टेंट मिळेल आणि थोडं छापता येईल, म्हणून मी आता ह्या घराची हाऊस टूर देणार आहे. बघितलं कशी चॅप्टर आहे, मला माहितीच होतं कसली राहते ही, पक्की धूर्तबाई आहे. मी नाही देणार. मी नाही त्या घराची नाही तर ह्या घराची आता देते. म्हणजे लोक नवीन घराची देतात शिफ्ट होण्याच्या आधी, पण हिचं उलटं आहे. हिला त्या घराची देता नाही आली, कारण का हिची सगळी लागली ना बूच, म्हणून मग हिने सगळं उलटं पुलटं काय काय केलं. आणि आता म्हणते त्या घराची नाही तर मी त्या घराची बोललेली नाही देता येत, पण ह्या घराची तर मी देऊ शकते, म्हणून हिने जगा वेगळं काम केलं आहे. लोक नवीन घराची देतात, ही जुन्या घराची. जुनं घर रिकामं झाल्यावर अरे किती देणार रे बाबा, नाही बघायचं तुझं जुनं घर परत 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 परत. ही 5वी हाऊस टूर, दरवर्षी हाऊस टूर देते त्या घराची येडपडबाई. आणि किती ते लोक परत काय बघणार आहेत. आता तर ते 5 वर्ष झाले का काय झालं आणि माझं आणि मी आणि मण्यारने असं आता परत तिचं आरोना चालू होईल. ते किती वेळा बघायचं, किती वेळा हिची कथा ऐकायची आपली. एवढी सत्यनारायणाची कथा ऐकली असती ना, तुम्हाला पुण्य लाभलं असतं. अंड्यांनो, सडक्यांनो, येड्यांनो, येड्या राऊंडच्यांनो, बुकणीच्यांनो, चवणीच्यांनो, गेट लॉस्ट. आणि नुसता त्या कॉफीमध्ये तो चमचा हलवत असते असा, नुसतं ते हलवते. आणि इतकं मलाच ते ना कॉफी बघून, कॉफी आणि ते केक्स आणि ते बघून मलाच आता असं मळमळायला लागलं आहे की किती ते माणसाने अक्षरशः म्हणजे कसं ना चिमटे काढून जगतात. खरंच इतकंच मिळतं का हो तिथे? नुसतं हेच खायचं, मैदा आणि कॉफी आणि मैदा खात राहायचा. म्हणजे कसं ते काय, आणि ही गोष्टी करते, मोठ्या ब्राऊन शुगर घेते. ती ब्राऊन शुगर घेऊन काय उपयोग? ब्राऊन निघतं मग बाहेर, बस नंतर चेपतेस पेलतेस आपली. मैदा आणि साखर मोठ्या बाता मारते. तुम्हाला तर माहितीच राहतं, जे माझे जुने सबस्क्रायबर आहे, जे मला पहिल्यापासून बघतात, त्यांना माहिती आहे की मी ब्राऊन शुगरच खाते. ब्राऊन शुगर आणि घेतेच पण झुरका ब्राऊन शुगरचा वाटतं, म्हणून अशी काय पण बरळत असते. करते एक आणि वागते एक आणि खाते एक आणि बडबडते एक बावलटबाई. हळूहळू आता हिची बकवास सुरू झाली. काय तर म्हणू की त्या घरातनं निघताना मी विचार करत होते आणि सगळं रिकामी झालं आणि सगळं आम्ही सामान बाहेर काढलं, तर मी शांत उभी राहिले, डोळे मिटले आणि 2 मिनटं शांत उभी राहिले. आणि काय डोळ्यासमोर आठवत होती की कसा मिडनाईट कम्फर्ट देत होती आणि इथे मी किती खोटं बोलली आणि किती काय ब्लंडर केले, किती सासूला बोलवून इथे छापले, आईला बोलवून इथे छापले, मग आईशी कशी भांडले, आईला कसं रातोरात मी भगवलं इथून, मग सासूला कसं हे केलं, सासूशी कशी भांडले, इथे उभं राहून मण्यार भांडायचे, इथे उभं राहून मी भांडायचे, इथे उभं राहून मण्यार अकाउंट क्रिएट करायचे, इथे उभे राहून आम्ही धमक्या द्यायचो, हे सगळं आठवत होती. फालतूबाई, उगाचत ना तोंड नको उघडायला लावू, समजलं ना? साळसूतपणाचा आव तर अजिबात आणू नको. आवा खडचे डोळे बंद केले काय? बंदच कर ते डोळे पण बंद कर, तुझं तोंड पण बंद कर आणि ते चॅनल बंद कर. चल फट निकल अडेन. इतका सडका कंटेंट फक्त बाबा सडकेच अंडे कन्झ्युम करू शकतात, बाकी तर हमसे तो ना हो पाहिलं बाबा. माझं तर काम आहे म्हणून बघते या सडकेला. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल आणि काय अजून राहिलं असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. काही पॉईंट राहिले असतील तर. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत काप्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. आणि अजून एक गोष्ट, ते ह्याचं पण कौरवचं आणि ते फोटोशूटचं वगैरे ते करायचं आहे, पण सिन्स ते काहीतरी 2-3 आहे तर ते एकदा ते कंप्लीट होऊन जाऊ दे, मग त्याच्यावर मी पॉडकास्ट घेऊन येईन. तोपर्यंत बाय, टेक केअर, मासलामा.